आपल्या आयुष्यात एक असा मित्र असतो जो आपल्याला सर्व काही देतो, पण त्या बदल्यात कसलीही अपेक्षा करत नाही. आणि तो मित्र म्हणजे पुस्तक. ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी, समीक्षात्मक विचारसरणी आणि स्मरणशक्ती यांसारख्या संज्ञात्मक कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी, विविध दृष्टिकोन घेऊन सहानुभूती वाढवण्यासाठी आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी पुस्तकांचा मोलाचा वाटा असतो. तुम्हाला जर पुस्तक वाचण्याची आवड असेल, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असेल, तर तुम्ही पुण्यात चालू असणाऱ्या पुस्तक महोत्सवाला भेट द्यायला पाहिजे. पुस्तक महोत्सव हा साहित्याचा उत्सव साजरा करणारा एक मोठा कार्यक्रम आहे, जो लेखक, वाचक आणि प्रकाशकांच्या विक्री, चर्चा, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एकत्र आणतो. 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेला पुणे पुस्तक महोत्सव हा शहरातील सर्वात मोठा आणि उत्सुकतेने वाट पाहिला जाणारा साहित्यिक कार्यक्रम आहे. विविध भाषांमधील पुस्तकांचा उत्सव साजरी करणाऱ्या, त्याच्या उत्साही आणि कल्पनारम्य सजावटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाने सर्व वयोगटाच्या पुस्तकप्रेमींना आकर्षित केले आहे. तिथे जाण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे आणि तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक पुस्तकावर 10% सूटही मिळू शकते. नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांच्या तत्वाखाली आयोजित या महोत्सवाचे उद्दिष्ट वाचनाला प्रोत्साहन देणे आणि भारताची साहित्य संस्कृती बळकट करणे आहे. दोन 2025च्या महोत्सवात जवळपास 900 स्टॉल आहेत. यापैकी सुमारे 800 स्टॉल केवळ विविध भारतीय भाषांमधील पुस्तकांसाठी समर्पित आहेत. अनेक स्टॉल शैक्षणिक खेळणी आणि परस्पर संवादी शिक्षण साधनांवर केंद्रित आहे. गेल्या काही वर्षात पुणे पुस्तक महोत्सवाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून अनेक मान्यता मिळाल्या आहेत. यामध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी 7500 पुस्तकांचा वापर करून भारत हा शब्द तयार करण्यात आला होता. 20 डिसेंबर 2024 रोजी संपूर्णपणे पुस्तकांपासून बनवलेले भारतीय संविधानाच्या मुखपृष्ठाची 9.94 मीटरची प्रतिकृती आणि 12 डिसेंबर 2025 रोजी आदिवासी शब्दाच्या 1678 पोस्टसह सर्वात मोठे प्रदर्शन याचा अमेरिकेत झालेल्या रेकॉर्डला मागे टाकण्यात समावेश होतो. पुणे पुस्तक महोत्सव 2025 त्याच्या समाप्तीकडे वाटचाल करताना तो साक्षरता, संस्कृती आणि सामुदायिक सहभागाचा एक उत्साही उत्सव म्हणून उभा राहतो आणि शहरातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येला याचा फायदा होत आहे. विक्रमी कामगिरी, विविध साहित्यिक सादरीकरणे यामुळे या महोत्सवाला पुन्हा एकदा नॅशनल बुक ट्रस्टच्या नेतृत्वाखाली एक अग्रगण्य साहित्यिक केंद्र म्हणून पुण्याची प्रतिष्ठा मजबूत करतो. पुस्तक प्रदर्शन दिवसभर चालू असते आणि संध्याकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम असतात. 21 डिसेंबर 2025 ही पुस्तक महोत्सवाची शेवटची तारीख आहे. एवढा उत्साही महोत्सव प्रत्येक पुस्तकप्रेमी आणि इतर सर्वांनीही अनुभवावा. आतापर्यंत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मी टिपलेले सुंदर व्हिडिओज दाखवून माझ्या व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.